विशाल आश्रम सद्गुरुदासांचा, बहुविध जीवा आश्रय ज्याचा, असं ज्याचं वर्णन करता येईल ते हे नागपूरच्या जयप्रकाश नगरमधील श्री गुरु मंदिर. हे एक आगळं वेगळं दत्तक्षेत्र आहे. या मंदिराची निर्मिती परमपूज्य श्री सद्गुरुदास महाराजांचे सद्गुरू म्हणजेच परमपूज्य श्री विष्णुदास महाराज यांच्या संकल्पाने झालेली आहे. या जागेचं भूमिपूजन 15 जून 1979 रोजी परमपूज्य श्री विष्णुदास महाराजांच्या शुभहस्ते झालं. आपण जो बघतो आहोत तो कल्पवृक्ष औदुंबर. हा औदुंबर सर्व भक्तांचं आनंदानं स्वागत करत डौलानं उभा आहे. या वृक्षाभोवतीची स्पंदनं अत्यंत जागृत आहेत. औदुंबराच्या पारावर नंदीसह महादेव विराजमान आहेत. या महादेवाला दर सोमवारी रुद्राभिषेक करण्यात येतो. याच औदुंबराच्या मुळाशी पूर्वाभिमुख उजव्या सोंडेचे श्री गणेश प्रगट झाले. हे औदुंबराच्या मुळाशी प्रगटलेले सिद्धिविनायक नागपुरातच काय पण विदर्भातही एकमेव असेच आहेत. औदुंबराचं दर्शन घेतल्यावर भगवान दत्तात्रयांच्या दर्शनासाठी आपण पायऱ्या चढून सभागृहाच्या दाराशी पोहोचतो. सभागृहात प्रवेश केल्यावर आपल्याला भिंतीवरती संत सत्पुरुषांची वचनं लिहिलेली दिसतात. अनेक लहान मोठे उत्सव व दर गुरुवारची उपासना येथेच संपन्न होते. सुमारे 70 ते 80 उपासक बसू शकतील एवढं मोठं हे सभागृह आहे. सिंहासनावर विराजमान असलेल्या परमपूज्य श्री विष्णुदास महाराजांचं दर्शन घेऊन भक्त नतमस्तक होतात. सभागृहाच्या एका बाजूला परमपूज्य श्री सद्गुरुदास महाराजांच्या मंगल आसनाचं दर्शन आपल्याला होतं. सभागृहातून बाजूला असलेल्या मुख्य खोलीत आपण प्रवेश करतो. भिंतीवर ठळक अक्षरात लिहिलेलं मंदिराचं ब्रीदवाक्य दृष्टीस पडतं. सांडोनी संशय धरी निर्धार, श्री गुरुमूर्ती देईल अपार, सहज गुरु कृपा सागर, तुझ नुपेक्षी सर्वथा. या वचनानं आश्वस्त होऊन उपासक दत्तात्रयांचं मनोभावे दर्शन घेतात. भगवान दत्तात्रयांच्या एका बाजूला आराध्य दैवत श्री गणेश तर दुसऱ्या बाजूला कुलदैवत भगवान श्री व्यंकटेश विराजमान आहेत. भगवान दत्तात्रयांच्या वर परमपूज्य श्री विष्णुदास महाराजांचं भव्य तैलचित्र आहे.
गाभाऱ्यात या परंपरेतील श्रीपाद श्रीवल्लभ श्री नृसिंह सरस्वती स्वामी, परमहंस परिव्राजकाचार्य टेंभे स्वामी व परमपूज्य श्री विष्णुदास महाराज यांच्याही मूर्ती विराजमान आहेत. गाभाऱ्यात पाटावर परमपूज्य श्री सद्गुरुदास महाराजांचं आसन आहे. त्यावर बसूनच ते जप अनुष्ठान करत असतात. रोज सायंकाळी करुणा त्रिपदी, जप आणि आरती असा नित्यक्रम चालू असतो. दर गुरुवारी सायंकाळी 7 ते 8 सामूहिक उपासना असते आणि नंतर परमपूज्य श्री सद्गुरुदास महाराज उपासकांना उद्बोधन करतात. परमपूज्य श्री विष्णुदास महाराजांच्या सहवासानं परिसस्पर्शित झालेलं परमपूज्य श्री सद्गुरुदास महाराजांचं जीवन ही दत्त संप्रदायातील एक तेजोदीप्ती आहे. सद्गुरु श्री विष्णुदास महाराजांचं दास्यत्व स्वीकारून परमपूज्य श्री सद्गुरुदास महाराज या नाममुद्रेनं ते अधिकारपदी आरूढ आहेत. गुरुमंदिरात शुद्ध उपासनेद्वारे माणूस घडवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य निरंतर चालतं. ज्ञान, भक्ती आणि कर्म यांची कलात्मक सांगड घालून तणावमुक्त, भयमुक्त जीवन जगण्याचं बळ प्राप्त होऊन संकटामध्ये उभारी देण्याचं अमूल्य कार्य इथं केलं जातं. भारतीय संस्कृतीचा विसर पडलेल्या समाजाला सुयोग्य दिशा देऊन संस्कृतीचं गतवैभव प्राप्त करण्याचा स्तुत्य प्रयास इथं केला जातो. शुद्ध प्रयोगशील अध्यात्म व निष्काम उपासनेतून दुःखाची निवृत्ती आणि अक्षय आनंदाची प्राप्ती हे गुरुमंदिराचं ध्येय आहे. पैशाचा हव्यास नसलेल्या, अंधश्रद्धेला थारा न देता डोळ श्रद्धेला स्थान असलेल्या या गुरुमंदिरातून प्रत्येक जण मनशांती आणि समाधानाची शिदोरी घेऊन जातो.